परत घेऊन सांग. नाही म्हणजे तुम्हाला ऐकायचंच नाहीये, तुम्हाला हवं तेच कर. मॅडम मॅडम ऐका तर. बघितलंस, बँकवाली समोर आली की तुझं असं होतं. काही काय बोलतोस तू? हा बँकवालीला नावच सांगतो. दीदी हे पकड, हे पकड, पकड, पकड. काय दीपू काय झालं? बघितलंस, त्याला म्हणतात चौफेर नजर. बुद्धी चौकस, त्याचा आयुष्य सकस. हे कॅशच्या बाबतीत जरा सांभाळू ना. हो बाबा, नीट ठेवते. दीपू मस्त बनवलायस कंदील. थँक्यू. बाबा कंदील लावायचा आहे ना? हो का? अरे वा, छान. चला लावून टाकू. ए दीदी जरा खुर्ची घेऊन ये ना पटकन. ये लवकर. ए पण ती सांगा. चल, सांभाळा. किती सुंदर आहे. मस्त आला. आण, आण, आण. इकडे ठेव, इथे ठेव. ठेव, हा, ठेव, ठेव, इथे, ठेव, इथे, ठेव. इथे. असं असं खाली बघ, खाली बघ. हो हो पण हळू ती हळू सांगा. हळू मी पकडतो. हा हे पकड ना इकडे. ए. हा कुणाचं आहे? कोण का? बाबा मुक्ता. हा अरे घे घे. हा, ये. आई ही थोडी आण ना. आणि बल्ब पण घेऊ. हा, जा, 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 जा. जा. बाबा पकडा. हो हो सावकाश चढ. हॅलो ए इकडे डावीकडे डावीकडे ये. कार्तिक, मी तुझा फोन नाही घेऊ शकत. का? असं काय झालंय अचानक? गोष्टी आता बदलल्या आहेत कार्तिक. मला माहिती करून घ्यायची. 2 दिवसामध्ये असं काय बदललंय? कार्तिक, मी बाबांना वचन दिलंय. मी आता तुझ्याशी नाही बोलू शकत. आणि मला दिलेल्या वचनाचं काय? तू समजून घे ना कार्तिक प्लीज. कसं समजू? आणि काय काय समजू? तुला दुसरं कोणी भेटलंय का सानू? तुझ्याशिवाय कोणी दुसरं कधी होतं का रे माझ्या आयुष्यात कार्तिक? पण आता आपल्याला हे करावं लागणार आहे कार्तिक. बाबांना दिलेल्या वचनासाठी. आणि प्लीज आता यापुढे मला कधी फोन नको करूस कार्तिक. बाय.
ताई शांत हो प्लीज. अगं सगळ्यांनी बाहेर या ग. ताई शांत हो. हो आलो आलो बाबा. जाऊया. काय हो काय झालं? अहो काय आहे? हा बाबा. पेपरमिंटच्या गोळ्या. या. झालं. मुलींची समजूत काढायची झाली की पेपरमिंटच्या गोळ्या आल्या. की काहीतरी अनाउन्समेंट आहे. दोन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे लवकरच आपण शलाका दीदीच्या लग्नाची तारीख ठरवणार आहोत. वाव. हाव. कॉंग्रॅच्युलेशन. आणि दुसरी. दुसरी एका नवीन गोष्टीची सुरुवात करायची. आपल्या मैत्रीची. परवा मी दीपूवर जरा रागावलो. सानिकालाही काही लागेल असं बोललो. पण ही वेळ का आली? कारण अविश्वास, भीती. बाबा काय म्हणतील, अरे बाबा ओरडतील, आणखीन काय. पण नंतर मदतही करतील. आपलं माणूस जेव्हा मारतं ना तेव्हा ते नंतर जखमेवर फुंकरही घालतात. त्यामुळे याच्या पुढे तुम्ही जे काही बरं वाईट कराल ते सगळं मला सांगायचं. म्हणून या पेपरमिंटच्या गोळ्या. एक नवीन सुरुवात बाप आणि मुलींच्या मैत्रीची. कराल ना माझ्याशी मैत्री? बाबा. हं. हो, ताई एक मिनिट दे मला. तू खातेस, दे, खाते मला एक. अरे तिला दे. नाही ना. काय हो हे मैत्री वगैरेचं काय? काय मालती, संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे. लाल येत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताड येतो. प्राप्त षोडशे वर्षे पुत्रे मित्र वदाचरेत. म्हणजे कसं आहे, मूल 5 वर्षाचं असताना त्याचे भरपूर लाड करायचे. मूल 10 वर्षाचं झालं की त्याच्या आयुष्याला एक चांगलं वळण लागावं म्हणून त्याच्यावर थोडंसं ओरडायचं. आणि मुलं जेव्हा 16 वर्षांची होतात तेव्हा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे. जोर जबरदस्ती चालणार नाही. कसं आहे, एक वेळ घरात खायला अन्न नसलं तरी चालेल, पण आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. खरंय बाबा.
आपल्या घरी खूप नंतर फ्रीज आला आणि शाळेत ना काही मुलं त्यांच्या बाटलीतून थंड पाणी आणायची. तेव्हा ताईने हट्ट धरला होता की आपण पण फ्रीज घेऊया म्हणून, पण तेव्हा ते शक्य नव्हतं. मग आम्ही काय करायचो, पेपरमिंटच्या गोळ्या खायचो आणि त्यावर माठातलं पाणी प्यायचो. मग आम्हाला एकदम थंड वाटायचं, हो ना बाबा? खरंय, परिस्थिती कशीही असली ना तरी आपण आनंदी राहायचं ठरवलं ना की आपण आनंदी राहूच शकतो. अरे अरे अरे, सावकाश सावकाश, पडशील. काय कसं वाटतंय? मिळालेच. हॅलो 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 इंद्राजी. सॉरी, काहीतरी कन्फर्म करायचं होतं म्हणून फोन केला होता. थँक्स. हे जरा चला ना, मला तोरण लावायचं दाराला. इंद्रा, बाबांचा कुर्ता घातलास. हुबेहूब बाबांसारखा दिसतोयस. तोच रुबाब, तोच तोरा आणि स्वभावही अगदी अगदी त्यांच्यासारखा खरेपणाचा. एक दिवसही जात नाही ना बाबांच्या आठवणीशिवाय. चला, तोरण बांधायचंय ना. आई, तुझ्या माणसाशी आईने माझी तुलना केली ना, त्या माणसाच्या एक टक्का पण नाहीये रे मी. तो माणूस आयुष्यभर सत्यासाठी लढला आणि मी वसुलीची कामं करतो, ते पण आईपासून लपवून. इंद्रा, अरे आपला मार्ग चुकीचा आहे, मान्य आहे. अरे पण तू इतरांसाठी किती करतोस, दुसऱ्यांसाठी किती झटतोस. नको ना वाईट वाटून घेऊस. चल, आई खाली बोलवते, आपण तिला मदत करायला जाऊ. चल. तुझा पुढे मी आलोच. बाबा,
काय ग मी येऊ का मदतीला? नको नको, का? तुमची मदत म्हणजे काम वाढवणं असतं. एकदा लाडू करायला मदत केली होती, दगड झाले होते दगड. मग माणसानं प्रयत्न करत राहणं महत्वाचं आहे नाही का? म्हणजे कोणी सांगा "अहो, उद्या लाडू बनवता बनवता त्याचे पेढे बनतील." आयुष्यात प्रयत्नवादी असणं महत्वाचं. काय दीपू? बरोबर आहे बाबा. आणि मला तरी असं वाटतं घरातल्या प्रत्येक पुरुषांनी बाईला कामात मदत करायला हवी. म्हणजे हे आपल्याकडे फार वाईट आहे. सण सगळ्यांनी साजरे करायचे पण जीव जातो तिकडे बायकांचा. मग लग्न मुंजी दसरे दिवाळ्या हे प्रसंग काय फक्त दागिन्यांनी आणि फुलांनी सजत नाहीत. ते सजतात बाईच्या घामाच्या धारांनी. म्हणून तुम्हाला विचारलं की काही मदत हवी का? नको. बापरे, एवढी मेजॉरिटी म्हणजे काय आता इलाजच नाही. तुम्ही आराम करा, आम्ही बघू इकडचं. बाकी काय अडलं तर सांगा मला, मी आहे इथं जवळच. ए अगं दीदी, करंज्या फुटतायत. सानू, नीट भर ना ते सारण. आमच्या इथे करंज्या फुटतायत. अगं ए दीदी, तिला काही बोलू नको बरं. मॅडम आज करंज्या करायला बसल्यात, हेच भाग्य आहे आपलं. हे आई, तुझं म्हणजे ना हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं आणि मग टोमणे मारायचे असं असतं. पण खर तर बाबा आले म्हणून करंजी फुटली. ए काय चाललंय? आगाऊ कुठल्या? बरं आई, माझं झालंय. अजून काही करायचंय? नाही नाही नको, तू जा, तुला उशीर होईल. तू जरा नॅपकिन देतेस का प्लीज? हो. दीपू, तू आवरून घे, तोपर्यंत मी फराळाचं भरून ठेवते. बँकेतल्या लोकांना दे. हा? हो आई, हो. गेला कुठे चष्मा? बाबा, हं? तुला ना प्रत्येक गोष्ट कुठे ठेवलेली असते बरोबर माहित असतं. अगदी वेळेला धावून येतेस हो. बरे, कॅश येत असते आपल्या घरात, तर सांभाळून हो. हो बाबा. सानू, हसू नकोस. जा काहीतरी पुसायला आण. ना. नवा मिक्सर कधी येणार आहे? का हाच पुरवायचा आयुष्यभर लग्नातला? येईल येईल लवकर.